कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. परमपूज्य डेबूजींची उभ्या जगाला आण रे, भुकेलेला अन्न दे, अडाण्याला ज्ञान रे. दर्शको नमस्कार, मी आता आहे श्री स्वामी समर्थ गो सेवा संस्था जयसिंगपूर इथं. जवळपास गेली 5 ते 6 महिने ही संस्था जी आहे ही इचलकरंजी आणि ह्या जयसिंगपूर ह्या भागामधील जे काही हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटलमध्ये मोफत अन्नदान करत आहे. जे रुग्ण आहेत त्या रुग्णांचे नातेवाईक आहेत, या नातेवाईकांच्यापर्यंत जाऊन त्यांना, या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करत आहे. ही संस्था अविरतपणे ही काम करत आहे. जवळपास आत्तापर्यंत या संस्थेकडून 38,000 लोकांना आत्तापर्यंत डबे पोचवण्यात आलेले आहेत. आता या संस्थेचे सर्व जे काही काम करणारे, सेवा करणारे इथं सेवेकरी आहेत. आपण यांच्यासोबत के न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत की त्यांचा हा नेमका प्रवास कसा सुरू झाला आणि इथंपर्यंतचा जो काही टप्पा आजपर्यंत त्यांनी गाठलेला आहे, हे सेवेचं जे काही काम केलेलं आहे हे कशा पद्धतीने इथं सुरू आहे आणि त्यासोबत यांचं पुढील काय वाटचाल असणार आहे या एकंदरीत विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण आता यांच्यासोबत बसलेलो आहे. पहिल्यांदा नमस्कार. आपलं के न्यूजमध्ये स्वागत आहे. मला एक सांगा की हा नेमका प्रवास कसा सुरू झाला, संकल्पना काय आहे आणि कशा पद्धतीने याची सुरुवात झाली? श्री स्वामी समर्थ. जयसिंगपूरमध्ये गेल्या 25 वर्षापासून श्री स्वामी समर्थांची सेवा चालू आहे. आपले केंद्र प्रमुख जे आहेत श्री अण्णासाहेब दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 25 वर्ष आपण इथं सेवा करतो. अण्णांच्या संकल्पनेतूनच अन्नछत्र चालू करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली आणि ह्यातूनच गेल्या 15 जूनला आपण जे अन्नछत्र चालू केलेलं आहे. रुग्ण जयसिंगपुराच्या परिसरातले, शिरोळ तालुक्यातले 52 खेड्यातले लोक जे आहेत यांच्यासाठी हॉस्पिटल हब हे जयसिंगपूरच आहे. इथं बरेचसे पेशंट ॲडमिट असतात. त्यांच्या नातेवाईकांना पेशंटकडे लक्ष द्यायचं का जेवणाकडे लक्ष द्यायचं ह्या गोष्टीची कुचंबना जी होते, आर्थिक हेलपाट पण होत असते. ह्याचा दुवा काढायचा म्हणून आपण पेशंट आणि नातेवाईक असं दोघांना देखील आपण अन्नछत्रामार्फत डबे देतो. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णाला चांगलं, सकस आणि व्यवस्थित अन्न मिळणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज असते. मावशी नमस्कार. काय सांगाल, इथं जेवण जे काही तयार होते ते कशा पद्धतीनं तयार होते ते त्याच्याबद्दल सांगा ना. श्री स्वामी समर्थ. इथं जे जेवण तयार होते ते अगदी स्वच्छ, निवडक आणि घरातली कामं सर्व आटपून बायकां इकडे चपाती करायला येतात, डबे भरायला येतात किंवा डबे एक जण पोचवायला जातात. सकाळी 10:30ला आले की 12:30पर्यंत सगळे डबे तयार होतात. संध्याकाळी 4:30ला परत चपाती लाटायला घेतले की संध्याकाळी 6:30ला चपाती तयार होतात. डबे भरून जे आपले इथले सेवेकरी आहेत ते सगळे दवाखान्यात पोचती करतात. त्यामुळं श्री स्वामी समर्थ मी त्यांचे आभार मानतो. आतापर्यंत इतके सगळे रुग्ण आहेत, या रुग्णांच्यापर्यंत तुमच्या हातचं जेवण जातं आहे. इथं सकाळी तुमचा जो काही जेवण तयार करण्याचा जो काही प्रवास आहे सकाळपासून किती वाजल्यापासून चालू होतो आहे आणि तिथून पुढं मग काय काय ह्यामध्ये डब्यांच्यामध्ये काय काय असतं, त्याचं पदार्थ कुठले कुठले असतं त्याच्याबद्दल सांगा. श्री स्वामी समर्थ. 7पासून जेवण तयार चालू होतं. ते जेवणाला भात, भाजी, चपात्या आणि वरण भात. बरं. सॅलड देखील असतं आपलं त्यामध्ये. 4 खाणी डबा आहे आपला. पेशंटसाठी वरण, भात, चपाती, भाजी आणि आपण सॅलड देखील देतो त्यांना. आणि त्याचप्रमाणे गुरुवार किंवा असा एखादा सण आला त्यावेळेला मी त्या डब्यातून स्वीटसुद्धा, शिरा म्हणा किंवा श्रीखंड असे पदार्थसुद्धा देत असतो. आता हे जे काम आहे ह्या कामासाठी तुम्ही सगळेजण इथे एकत्र येत आहे, हे काम व्यवस्थितपणे पार पाडताय, ह्याचं मानधन किंवा ह्याचं किंवा पगार बेसिसवरती किंवा कसं असतं काय म्हणायचं? आपल्या इथं पगारावर कोणच नाही आहेत. इथं फक्त सफाई साठी जे आहेत तेवढे सोडलं तर बाकी सर्वजण सेवा म्हणूनच करतात. इथं अगदी छोटे, आता तुम्ही हे बघता, ही मुलं आज सकाळपासून इथं डबा जवळपास 150 डबे यांनी स्वच्छ केलं. डबा पण द्यायला गेला. स्वच्छ केले, डबा द्यायला देखील जातात. बरेचसे आता विद्यार्थी आहेत, हे आता कॉलेजला वगैरे आहेत, पण कॉलेज सांभाळून ते देखील आपली ही सेवा करत असतात. मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे कशी संकल्पना काय राबवलेली आहे? आम्ही अण्णांनी, आमचे जे केंद्र प्रमुख अण्णा आहेत त्यांनी फक्त प्रत्येकाला अपील केलं की दिवसातून म्हणजे महिन्यातून प्रत्येकाने 1 तास जर दिला सेवेचा तर पुष्कळ होतं. असे किती सेवेकरी आपल्याकडे येतात, इथे जोडले जातात, कसं आहे? आता हे आपलं त्रिकाळ आरती असल्यामुळं सेवेकऱ्यांची संख्या काही कमी नाही, खूप आता वाढलेली आहे. आत्ता तसं जर विचार केला तर आपले पारायण वगैरे जे असतात त्यावेळी आपण रेकॉर्ड्स 1100 लोक एका वेळेला पारायणला बसल्याचे पण होतात. आपल्या इथं पौर्णिमेला देखील हे असतं, आपलं गुरुचरित्र पठण असतं, तेव्हा देखील प्रसादाची सेवा असते इथं.
आता ही गो सेवा संस्था ह्याची स्थापना किंवा हे कधीपासून हे आपलं काम सुरू आहे साधारणतः? आता बाजूला जर का बघितलं तर स्वामींचं मंदिर आहे, अनेक लोक इथं दर्शनासाठी येत असतात आणि त्यासोबत इकडचं जे काही तुमचं हा अन्नदानाचं काम सुरू आहे या बाजूला, तर हिची एकंदरीत सुरुवात कधीपासून झाली आणि त्याचं हे कधी झालं? जयसिंगपूरमध्ये आपल्या कार्याची सुरुवात 2002 साली झालेली आहे. आपण इथं आता तुम्ही जो दरबार बघितला त्याची वास्तुशांती 2014मध्ये झालेली आहे. अन्नछत्र हे आपण आता रिसेंटली 15 जूनला अन्नछत्रची वास्तुशांती झालेली आहे. गोसेवा संस्था आपली म्हणजे ऑफिशियली रजिस्टर झाली ह्या गेल्या 3 वर्षात झालेली आहे. अनेक लोक तुमच्या या कामामध्ये येतात, काही जण तुम्हाला दानसुद्धा द्यायला चालू केलेलं आहे. अनेकांनी आता मी बघितलं की आता तुम्ही मगाशी तुमच्यासोबत चर्चा करताना बघितलं की डबे पोच करायसाठी ज्या काही गाड्या आहेत त्यासुद्धा म्हणजे दान स्वरूपामध्ये दिलेले, त्याच्याबद्दल काय सांगाल? आपल्याला आता डबे पोच करण्यासाठी गाडी आहे ती केपीटी म्हणजे कंपनी जी आहे मोठी तिने दिलेली आहे. परत लहानासनं मोठ्या म्हणजे व्यापाऱ्यापर्यंत ते सर्व म्हणजे सेवेकरीच ते सुद्धा आपल्या इथं मंदिराला खूप मदत करतात. जयसिंगपूर परिसरातले आजूबाजूच्या सर्व लोकांनी मदत त्याच्यावर हे सगळं व्यवस्थित चालतं. सर नमस्कार. जवळपास बघायला गेलं तर चांगलं काम सुरू आहे, अनेक लोक ह्याला जोडलेले आहेत, अनेक हात, आणि आता ही तर सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये अनेक हात तुम्हाला जोडलेले जात आहेत. ही जी आता वास्तू उभारलेली आहे, ही वास्तू उभारण्याचा काय हे सांगाल त्याच्याबद्दल? संकल्प असा आहे, श्री स्वामी समर्थ संकल्प असा आहे की अन्नदान श्रेष्ठदान, म्हणजे हा जो संकल्प आहे ना, म्हणजे ह्या वास्तूची पायाभरणी ह्या म्हणजे अस्मितेवरच आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की मगाशी कदम सरांनी आपल्याला सांगितलं ते अनुसया देवीचं जे काही उदाहरण आहे, म्हणजे तिथं जो फोटो लावलेला आहे त्या फोटोच्या माध्यमातूनच ही संकल्पना उदयास आलेली आहे. आज म्हणजे असं वाटत होतं की हे कितपत टिकेल किंवा कितपत वाढेल, तर बघता बघता जर बघितलं तर हा 38,000चा टप्पा पूर्ण क्रॉस होतोय. म्हणजे हा हार्डली 4 ते 5 महिन्यामध्ये हा टप्पा क्रॉस होतोय. हे सगळ्यात मोठं यश जे आहे, हे यश स्वामींचे जे काही सेवेकरी आहेत ह्या सर्वांचं यश आहे. आणि त्या यशामध्ये रुग्ण जे आहेत, म्हणजे रुग्णांची जी हे म्हणजे बरी होऊन जाण्याची जी हे असते, म्हणजे जो पिरियड आहे तो पिरियड खूप शॉर्ट आहे. म्हणजे हे इथून जे मिळालेलं अन्न आहे ते इतकं सकस मिळतं. त्या सकस अन्नाच्या माध्यमातून तो रुग्ण जो आहे तो रुग्ण म्हणजे तात्काळ बरा होण्याचे चान्सेस हे खूप प्रमाणात आहेत. आणि तिथून मग इथून रुग्ण जो जातो तर तो सेवेच्या माध्यमातून आणि बाकीच्या भावनेतून बऱ्याच म्हणजे इथं आपल्याला मदतीच्या रूपात तो बरंच करतो. म्हणजे काही शेतकरी वर्गातला जो रुग्ण आहे तो भाजीपाला, तांदूळ, गहू वगैरे असं देतो. जो रुग्ण बाबा समजा व्यावसायिक आहे किंवा जो नोकरदार रुग्ण आहे तो रुग्ण मग पैशाच्या रूपात किंवा देणगीच्या रूपात तो मदत करत राहतो. हे असंच प्रस्त वाढत 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 चाललेलं आहे सर. आता हे शाहूंचं कोल्हापूर, या कोल्हापूरमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी आणि अनेक वेगवेगळी संकल्पना राबवल्या जात असतात. आता यांची ही जी संकल्पना आहे ही सुद्धा अशी वेगळी आहे आणि माझ्या अंदाजानुसार म्हणजे कोल्हापूरमध्ये ही पहिलीच असेल माझ्या अंदाजानुसार. कोल्हापूर म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात हे पहिलं असं केंद्र आहे की त्या केंद्राच्या माध्यमातून रुग्णांच्यापर्यंत रुग्ण आणि रुग्णांचा एक नातेवाईक असे 2 डबे त्या टेबलपर्यंत पोहोचले जातात. म्हणजे असे जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर कर्नाटक आणि आपल्या परिसरामधले जे काय म्हणजे शिरोळ तालुका आणि कर्नाटकचा आजूबाजूचा परिसर आहे, अशा परिसरामध्ये जवळजवळ 28 हॉस्पिटलमध्ये ते हे डबे पोहोचवण्याचं काम हे इथून होतं सर, ह्या केंद्रातून होतं. 28 हॉस्पिटल आहेत, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एक हॉस्पिटल आहे आणि बाकी सगळे खासगी हॉस्पिटल आहेत. म्हणजे काही जर अनालिसिस तुम्ही काढलं तर बऱ्याचशे जे मोठे हॉस्पिटल, म्हणजे साधारण एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पायास हॉस्पिटल जर बघितलं तर मॅक्झिमम क्वांटिटी म्हणजे रोजच्या 300 डब्यामध्ये जर बघितलं तर 150 ते 150-200 क्वांटिटी ही पायास हॉस्पिटलला असते. म्हणजे मेजर पेशंट जे आहेत, म्हणजे कसं आहे की बऱ्याच दवाखान्यामध्ये महात्मा ज्योती फुले ही योजना आहे. त्या योजनेच्या अंतर्गत कसं आहे की कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्हीतले पेशंट तिथे येतात. त्यांना हा उपक्रम खूप आनंददायी वाटतो, खूप आशावादी वाटतो. बरेचसे काही घटना अशा घडलेल्या आहेत की त्या घटनामध्ये असं आहे की म्हणजे आता परवाचीच घटना अशी आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये ज्या मातेला जे मूल म्हणजे जन्मलं, त्या जन्मल्यानंतर त्या मातेला 11 वाजता डबा मिळतोय. जो डबा घरातून जर यायचा म्हटला तर त्या मातेचं घर लांब होतं, अर्धा तास किंवा पाऊण तासानं डबा येणार होता. तोच डबा तिला एक अर्ध्या तासा म्हणजे त्याच टायमिंगला तिथं मिळतोय. तर तिनं जे भावना व्यक्त केल्या त्या खूप चांगल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.
असा अनेक लोकांच्यापर्यंत आपण पोचला असाल. आज आत्तापर्यंत एक 38,000 आपल्या माहितीनुसार की 38,000 लोकांच्यापर्यंत ह्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपण डबे प्रोव्हाइड केलेले आहेत, पोचवलेले आहेत. नातेवाईक असतील, रुग्ण असतील, बरे होऊन गेलेले नातेवाईक असतील, ते सुद्धा ह्या भागातलेच असतील, या परिसरातलेच असतील. त्यांच्याकडून सुद्धा काही रिस्पॉन्स किंवा त्यांच्याकडून सुद्धा काही याच्याबद्दल पुढं आत्तापर्यंत आपल्याला कमीत कमी एक 25 जणांचे पत्र देखील आलेले आहेत. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर स्वतः व्यक्त होतात ते गोष्ट वेगळीच, परत लेखी स्वरूपात पत्र देखील आलेले आहेत. आणि आम्हाला पोचपावती आहेच की त्यांच्या डबा पोचल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मित असतं, हास्य असतं, हा डबा ते पोट भरण्यासाठी खात नाहीत, महाराजांचा प्रसाद समजून ते खातात आणि त्यामुळे ते लवकर बरे देखील होतात. असा एखादा काही अनुभव सांगण्यासारखा काही आहे का की जो आजपर्यंतचा जो हे सुरू आहे तुमचा, तर याच्यामध्ये माझा तो अनुभव आहे की तो आवर्जून सांगावा वाटेल, असा कुठला एखादा अनुभव आहे का? मेजर सांगायचं म्हटलं तर अन्नछत्राची जेव्हा सुरुवातच झाली तेव्हा पहिला अनुभव महाराजांनी त्याच दिवशी दिला आम्हाला. अन्नछत्राची ज्यावेळी वास्तुशांती होती त्यावेळी आपण पहिला डबा प्रातिनिधिक स्वरूपात देणार होतो. तेव्हा असं झालं होतं की आपल्याला अजून हॉस्पिटल टायअप नव्हते किंवा आपण त्या हॉस्पिटलशी बोललो नव्हतं अजून. एक आमचे सेवेकरी जे मुंबईहून आले होते इथं आणि 2 दिवस आधी आले होते आणि ते काहीतरी कारणाने त्यांना कावीळ झाली आणि ते ॲडमिट झाले होते हॉस्पिटलमध्ये. इथंच ॲडमिट झाले? हां, जयसिंगपूरमध्ये आर्यंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. आम्हाला ते कोण आहेत माहीत नाही. त्यांना देखील म्हणजे त्यांची इच्छा मनापासून एवढी होती की महाराजांच्या प्रसादासाठी आपण आलो आहे. बरोबर. नशिबानं किंवा त्यांच्या कर्तृत्वानं महाराजांनी पहिला डबा योगायोगानं त्यांनाच मिळाला. आपला जो इथून जो पहिला डबा गेला तो त्यांनाच मिळाला. त्या अगदी अक्षरशः रडून ते सांगितलं पहिला डबा त्यांनाच मिळाला. हां, हे फक्त महाराजांचीच किमया आहे. प्रतिक्रिया काय होती त्याबाबत त्याची? नाही, त्यांच्या डोळ्यातले अश्रूच सगळं सांगत होते. म्हणजे त्यांनी महाराजांच्या प्रसादासाठी एवढे भुकेले होते. म्हणजे आपण हा कार्यक्रम मिस केला आहे, वास्तुशांतीचा जो कार्यक्रम आहे तो अटेंड करण्यासाठी खास आल्या होत्या त्या, पण ते चुकला त्यांना हॉस्पिटलाइज झाल्यामुळं. पण महाराजांनी त्याची कसर भरून काढली. त्यांच्या मुखात पहिला प्रसाद इथलाच गेला. आम्ही रोजच्या रोज साधारणतः 27 ते 28 दवाखान्यांना डबे पोच करतो. साधारणतः 11:30 ते 12:30पर्यंत आम्ही सर्व दवाखान्यांना डबे पोच करतो. काय असा प्रसंग काय एखादा आहे का सांगण्यासारखा? हां, बोला ना, बोला बोला. हॉस्पिटलमध्ये जो पेशंट बरा होतो त्या पेशंटला डॉक्टरांनी जर एक 10 दिवस तुम्हाला इथं राहावं लागेल म्हणून सांगितलं आणि एक 3-4 दिवसांनी तो डबा इथून गेलेला असतो, तर त्या फार असे पेशंट आहेत, इथं मी नावंसुद्धा त्यांची लिहून घेतलेली आहे, की त्यांनी स्वतः येऊन सांगितलेलं आहे की आम्ही हा इथला प्रसाद खाल्ल्यामुळं आमचा मुलगा किंवा एखाद्याचे कुठलेही जे असतील ते सरळ सांगतात की आमच्या मुलाला डॉक्टरांनी 8 दिवस सांगितले होते पण आमचा मुलगा 4 दिवस बरा झाला आणि आम्ही आमच्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 1.25 किलो साखर रवा त्यांच्या कुवतीनुसार ती इथं आणून देतात. त्या साखरेच्या आणि त्या रव्याच्या किमतीपेक्षा त्यांचे जे बोल कानावर पडतात की हा डबा आम्ही खाल्ला आणि आम्हाला बरं वाटलं. कालच आहे कालच रेकॉर्ड मला इथं एक आलेलं आहे. त्यांचे दोघं नवरा बायको येत होते इकडं, त्यावेळेला त्यांचा पाय त्या मागं बसलेल्या त्यांच्या बायकोचा पाय गाडीच्या चाकामध्ये कुत्रा आल्यामुळं ते अडकला. त्याची कंप्लीट टाच गेलेली आहे. ते मला दाखवली. त्यांनी 1 डबा तेल, 1 पोतं गव्हाचं, 1 पोतं तांदळाचं, मूग डाळ असं कालच दिले. त्यांचं नाव आणि रेकॉर्ड माझ्याकडे आहे. तर असे अनुभव मी इथं दिवसभर अनुभवतोय. आपलं गाव कोणतं? मी सोलापूरचं आहे. सोलापूरमधून जयसिंगपूर कसा प्रवास? सोलापूरमधून अण्णा हे माझे भाऊ लागतात. अन्नछत्राची ज्या वेळेला ही संकल्पना त्यांच्या मनात आली त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं तुला की मी रेल्वे कॅटरिंगला होतो सोलापूरला. माझा 25-30 वर्षाचा अनुभव आहे. मी स्टार्ट लागलो त्यावेळेला क्लीनर म्हणून लागलो आणि रिटायर्ड होताना ॲज अ कॅटरिंग मॅनेजर म्हणून रिटायर झालो. आता आपण इथे एकटेच आहात का? नाही, मी आणि मिसेस आहे. त्यासुद्धा? हो, त्यासुद्धा इथेच आहेत. हो, आम्हाला संस्थेकडून या केंद्राकडून म्हणून आता आपलं हा काम हे सुरू आहे. सेवा, फक्त सेवा. मानधन काय असेल ते देऊ, पण मी मानधन स्वीकारलं नाही आणि फक्त सेवा करण्यासाठी आलो आहे. व्यायाम न करता, डाएट न करता माझा 6 ते 7 किलो वजन कमी झालेलं आहे. या इथल्या जागेचा मला अनुभव आलेला आहे आणि हे सर्वांना माहिती होतं. मी प्रथम आलो होतो, काही सेवाकऱ्यांना थोडा डाऊट होता हा सांभाळू शकेल का नाही, तेव्हा माझ्या पायाचं फ्रॅक्चरसुद्धा होतं. पण आताच तेच म्हणतात नाही तुम्ही आणलात, तुम्ही जे आलात ते अगदी व्यवस्थित चाललं आहे. हा एक अनुभव मला सेवेकऱ्यांसुद्धा मिळतो आणि सेवेकऱ्यांमध्ये ह्या ज्या भावना आहेत ज्या आपल्याला भावकीमध्ये किंवा आपल्या नातलगात मिळत नाहीत त्या भावना इथल्या सेवेकऱ्यांकडून आम्हाला मिळतात.
अगदी 80 वर्षाची म्हातारी जरी आली तर ते मी सांगितलं मी इथला नाही आहे, एखादं काय विचारल्यानंतर मी इथला नाही सोलापूरचा आहे, तुम्हाला महाराजांनी जिकडं पाठवलं आहे त्यांच्या ज्या भावना येते त्याला खरंच मला माझं नातवंड माझी मुलगी काही आठवत नाही. ह्या सगळ्या सेवेकऱ्यांमध्येच मी सगळ्यांना बघतो आहे. हे माझे स्वतःचे अनुभव आहे तिथले. अनेकांचे तसं बघायला गेलं तर स्वामींच्या विषयी वेगवेगळे अनुभव असतात. प्रत्येकजण आपापले अनुभव काही स्वरूपामध्ये शेअर करत असतात, सांगत असतात, लोकांच्यापर्यंत पोहोचवत असतात. प्रत्येकाचे काही ना काहीतरी अनुभव असतील. पण यांचं जे काही हे अन्नदानाचं काम चालू आहे, हे अन्नदानाच्या कामाला आम्ही KK न्यूजच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं हे काम अशाच पद्धतीनं पुढे राहू दे. या कामामध्ये कधीही आमच्या चॅनेलची आमच्याकडून काहीही गरज लागली तर आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक वेळी आम्ही हजर असू हे आश्वासन देतो आणि आपल्या या कामाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ह्या व्हिडिओसह मी इथं थांबतो. कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.